हरे जय जय राम राम कृष्ण हरि हरे जय राम राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरि हरे जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरे जय राम राम कृष्ण हरि हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम 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 कृष्ण जय राम कृष्ण हरि सुंदर ते ध्यान उभे विठेवरी 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 करकटेवरी ठेवनिया करकटेवरी ठेवनिया ठेवनिया तुळशी हरगळा कासे पितांबर तुळशी हरगळा कासे पितांबर करकटेवरी ठेवनिया करकटेवरी ठेवनिया तुळसी हार गळा कासी हार गळा कासी पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेच ध्यान आवडी निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कासी पितांबर तुळसी हार गळा कासी पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठे कौसुभमणी विराजित कौसुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कासी पितांबर आवडे निरंतर हे
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख श्रीमुख आवडीने बायना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार कासे पितांबर आवडे 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 नंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान बाबा बाबा ने रे बाबा सा ने रे 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 बाबा ने सा बाबा ने सा बाबा ने सा आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान बार घुमाई बार घुमाई रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण 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 रूप
रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी वा विठ्ठल बरवा वा माधव बरवा सुख झाले ओ साजनी 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 विठ्ठल बरवा बरवा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सुखदाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी विठ्ठल बरवा बरवा सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे सुखाचे आगर सर्व सुखाचे बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर वा विठ्ठल बरवा वा विठ्ठल बरवा बाबर खुबा देवी बरा बाबर खुबा देवी विठ्ठल बरवा बरवा माधव बरवा माधव बरवा तो माधव बरवा बरवा वा विठ्ठल बरवा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा बरवा जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम रंगी रंगे रे श्री रंगी रंगे रंगे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगी रंगे रंगे श्री रंगे फुलदाशी पतंगे काय फुलदाशी पतंगे काय बोललाशी पतंगे काय फुललाची पतंगे काय बोललाशी पतंगे काय बोललाशी पतंगे रंगे रे श्री रंग
रंगी 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 रंगे रे श्री रंगी रंगे रंगे श्री रंगी आय फुलदाशी पतंगी काय फुलदाशी पतंगे आय फुलदाशी पतंगी काय फुलदाशी पतंगी काय फुलदाशी पतंगे काय फुलदाशी पतंगे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे हरिषे अभिलाष धने हरिषे अभिलाष धने अभिलाष धने दर्शी अभिलाष धने अभिलाष धने दर्शी अभिलाष धने नवे तुझा हा परिवार नवे तुझा हा परिवार तुझा हा परिवार नवे तुझा हा परिवार द्रव्य दाराक्षण भंगुर द्रव्य दाराक्षण भंगुर द्रव्यदाराक्षण भंगुर द्रव्यदाराक्षण भंगुर दाराक्षण भंगुर द्रव्य दाराक्षण भंगुर शरीर जायाचे ठेवणे जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे अभिलाष झणे धरिषी अभिलाष झणे अभिलाष धने दर्शी अभिलाष धने अभिलाष धने दर्शी अभिलाष धने अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा मने विठू धरा तुका मने विठू धरा मणे विठोदरा तुका मणे विठोदरा कामणे विठोदरा तुका विठोदरा जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे अभिलाष झणे धरिषी अभिलाष धने दर्शी अभिलाष धने दर्शी अभिलाष धने दर्शी अभिलाष धने घुमाई गोपार घुमाई गोपाल घुमाई गोपार घुमाई गोपाल घुमाई गोपार घुमाई घुमाई गोपार घुमाई गोपाल घुमाई गोपार घुमाई रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे रंगे रे शिरांगे रंगे रंगे रे शिरांगे रंगी रंगे रे श्री रंगे 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 रे श्री रंगे रंगे
रंगे रे शिरंगे काय भुलला शिव पतंगे काय भुलला शिव पतंगे शरीर जायाचे ठिवणे शरीर जायाचे ठेवणे आय भुलला सी पतंगे काय भुलला सी पतंगे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे रंग रे श्री रंगे रंगे रे शिरंगे रंगे रंगे रे शिरंगे काय भुलला पतंगे 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 शरीर जायाचे ठिवणे शरीर जायाचे ठेवणे पतंगे काय भुललाशी पतंगे पतंगे शरीर
धरिसी अभिलाष जन अभिलाष जन धरिसी अभिलाष जन धरिसी अभिलाष जन अभिलाष जन धरिसी अभिलाष जन धरिसी अभिलाष धने सगमध गमधने मदनि सा धनि 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 धम गम गनि सा धरिसी अभिलाष गम गम धन मदनि धनि 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 मद गम धनि गम धनि धरिसी अभिलाष धने धरिसी अभिलाष जने शरीर दयाली ठेवणे शरीर विठ्ठल 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 जय विठ्ठल विठ्ठल गवरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम जय विठ्ठल जय संत एकनाथ महाराज की जय नामदेव महाराज की जय ऋषि महाराज संत उत्तम महाराज छत्रपति शिवाजी महाराज जय संभाजी महाराज जय माता की जय हरे 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 कुंडली ज्ञानदेव रंगी रंगे रे श्री रंगे 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 रे श्री रंगे काय भुरलाशी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरीशी अभिलाष झणे नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर
शरीर जायाची ठेवणे धरिशी अभिलाष झणे अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा शरीर जायाची ठेवणे धरिशी अभिलाष झणे विठला विठला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि विनायकं गुरुनौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्धविमुक्तये सोनोपंत तथा कुणी आवडीने मामाशी बोलती नामे शंकर शंकरा सदा समकरा निसंग जे सन्मती पुण्यश्लोकची वारकरी संप्रदायाचा आध्वर्य खरा शोभतो ऐशा संतवरा सदा शुभ करा दांडे करा वंदितो ज्ञानेशं ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेमस्वरूपिणी नामदेवंच दयामूर्ती नाथं वंदे पुनः पुनः वैराग्यस्य परामुक्ति देहो क्षेत्र निवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्त राज चतुष्टकं विठला विठला मी तो अवगुणी अन्यायी म्हणून सांगू नाही मी तो अवगुणी अन्यायी सांगू म्हणून काय मज पायी ठाव देई विठ्ठले पुरे पुरे हा संसार पुरे हा संसार विठ्ठले पुरे हा संसार पुरे पुरे हा संसार मी तो अवगुणी अन्यायी किती म्हणून सांगू काही आता मज पायी ठाव देई विठ्ठले पुरे पुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर राहो नेदी स्थिर एके ठाई निश्चळ अनेक यातना तरंग क्षणोक्षणा पालटती रंग धरो जाता संग तव तो होतो बाधक तो का म्हणे आता अवघे तोडी माझी चिंता तुम्ही येऊनी पंढरीनाथा वास करा हृदयी रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललाशी पतंगी शरीर जायाचे ठेवणे धरिशी अभिलाष झणे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग ईशमान्य जगमान्य देवमान्य वैराग्याची सागर साधू सम्राट जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथेतील हा स्वरूप लक्षण आणि उपदेश
या माध्यमामधून महाराजांनी या अभंगाचं चिंतन केलेलं आहे. स्वतःच्या जीवनातला स्वानुभव प्रगट केला. विठ्ठल कलियुगामध्ये जीवनामध्ये सुखाची गरज आहे प्रत्येकाला. मग सुखी आणि समाधानी जीवन प्राप्त करण्याकरता आम्हाला काहीतरी पर्याय मार्ग परमार्थिक दृष्टिकोनातले लागणार आहेत. त्याकरता महाराजांनी सांगितलं, अरे बाबा, सुख आणि समाधान प्राप्त जर करण्याची इच्छा असली तर एक पर्याय, रंगे रंगे रे श्रीरंगे, श्रीरंगामध्ये रंगून जा. का रंगायचं श्रीरंगामध्ये? कारण महाराजांनी सांगितलं, काय भुललाशी पतंगी. दृष्टांत दिलेला आहे, लक्षात घ्या या ठिकाणी उत्तरार्धात. महाराज, मग रंगण्याची एवढी गडबड काय? कधीतरी करू की परमार्थ. आजच काय परमार्थाची आवश्यकता आहे आम्हाला? महाराजांनी सांगितलं, ज्या देहामध्ये या जीवानं पदार्पण केलं तो देह कसा आहे? शरीर जायाचे ठेवणे. त्या शरीराचा विश्वास नाही रे बाबा, जाणार आहे. जाणार, त्रिकालीबाद सत्य जाणार आहे. त्यामुळं धरेशी अभिलाष झणे. अभिलाषा कुठल्याच प्रकारची त्या ठिकाणी ठेवू नकोस, कारण एक दिवस हे शरीर जाणार आहे. जसं आयुष्य संपल्यानं शरीराचा बाध होतो, शरीर जाणार आहे. म्हणजे महाराज, शरीर जरी गेलं तरी घरची माणसं प्रेम करणारे पुष्कळीत आमच्या. ते अंतःकाळाला मदत करतील माझ्या, आणि अंतःकाळाला मला काहीच त्या ठिकाणी परिणाम जाणणार नाही, जाणीव त्याची होणार नाही असं मला वाटतं. महाराजांनी सांगितलं, ज्यांचा विश्वास आहे ना तुझ्यावर, तुझा विश्वास ज्यांच्यावर आहे ना, ते कसे नव्हे तुझा हा परिवार. जो परिवार आहे हे तुझा नाही. द्रव्य दारा क्षणभंगूर. ज्याच्यासाठी आतोनात प्रयत्न केले आयुष्यभर प्रयत्न केले ज्याच्या करता, ते द्रव्य अनर्थाला कारण आहे. अर्थ अनर्थ हा 15 अनर्थ आहे द्रव्याच्या पाठीमाग, असं भागवतात वर्णन आहे. आणि दारा म्हणजे स्त्री. क्षणभंगूर आहे. म्हणून शरीर जाणार आहे. शरीर जायाचे ठेवणे. निश्चितच शरीराचा बाध होणार, जाणार आहे. जसा आंब्याचा स्वभाव नासणे तसा शरीराचा स्वभाव जाणे. महाराज, जाणार आहे. ठीक आहे. मग त्याकरता काय करावं आम्ही? महाराजांनी सांगितलं, अंतकाळीचा सोयरा. अंतकाळ हा जीवनात पुरुषार्थानं प्राप्त करणं जीवाचं कर्तव्य. आणि मग त्या अंतकाळाच्या समयाला एका कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती प्राप्त करणाऱ्या भगवान परमात्मा शिवाय दुसरा पर्याय मार्ग नाही. अंतकाळीचा सोयरा. विचार करा, अंतकाळ अतिशय महत्वाचा आहे जीवनात. म्हणून काय करावं? तुका म्हणे विठू धरा. त्या पांडुरंगाची सेवा करा. कशामुळं करा? शरीर जायाचे ठेवणे. त्रिकाल सत्य जाणारे. धरेशी अभिलाष झणे. त्या शरीराविषयी आसक्ती ठेवू नको. देह तादात्म्य संपून टाक. असा सरळ सरळ शब्दशः भावार्थ अभंगाचा तुमच्या समोर मांडला. अगदी वेळेच्या आत अभंगाचा आपण जसं जमल त्या पद्धतीनं संतांच्या कृपेनं, सद्गुरूच्या कृपेनं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल जीवनामध्ये अंतिम अवस्था ही निश्चित झालेली आहे, लक्षात घ्या. जन्म ज्याला मिळाला त्याला मरण निश्चितच आहे. मृत्यूलोकातला असा एकही जीव त्या ठिकाणी शिल्लक राहिला नाही की आजपर्यंत अजरामर आहेत, असा नाही. या मृत्यूलोकात नाहीच, लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक जीव हा जन्माला आला, मृत्यूलोकात जन्म मिळाला की त्याला जाणं हा सिद्धांतच, जावंच लागतंय, लक्षात घ्या. हो, मरण हे सामान्य. ऐका,
माणसाचा जन्म मिळणं हा योगायोग आहे, परंतु माणूस म्हणून मरणं ही आयुष्यभराची कमाई आहे. हो, आज ही पावती आहे, केलेल्या परमार्थाची पावती आहे, लक्षात घ्या. मरणाचा जर आपण पौराणिक माध्यमामधून विचार केला तर मरण म्हणजे नेमकं काय हो? इष्ट देवतेची स्मृती म्हणजे जीवन आहे आणि विस्मृती म्हणजे मरण आहे, संपलं. हो, याच्याशिवाय मरणाचा विचार दुसरा काही नाही. व्यवहारिक माध्यमामधून मरणाचा जर विचार केला तर जीवनात प्राप्त झालेल्या अनुकूल घटना म्हणजे जीवन आहे आणि प्रतिकूल घटना म्हणजे मरण आहे, याच्याशिवाय मरण काही नाही. आणि लौकिक माध्यमामधून जर मरणाचा विचार केला तर जीवनात मिळालेली प्रतिष्ठा, मान हे जीवन आहे आणि झालेला अपमान म्हणजे मरण आहे. म्हणूनच माणसं म्हणतात अपमानापेक्षा विठ्ठल विठ्ठल. सामान्य जीवाच्या बाबतीत हे मरण वाटतं, महात्म्याच्या बाबतीत हे मरण नाही. महाराज विचार करा, महात्म्याच्या बाबतीत मरण नाही. विठ्ठल विठ्ठल. आपुले मरण पाहिले मी डोळा, आपुले मरण पाहिले मी डोळा, आपुले मरण पाहिले डोळा, दातली तिनी त्रिभुवनी, आनंदी दातली तिनी त्रिभुवनी. तो झाला आनंदी दातली तिनी त्रिभुवनी, आनंदी दाटली सर्वात्मकपणे भाव
बब कमरे जने सा सर्वात्मके भाव झाला सर्वात्मके सर्वात्मके कोणे भाव झाला सर्वात्मकपणे भाव झाला आनंदी दाटली तिने त्रिभुवन आनंदी दाटले त्रिभुवन आपुले मरण पाहिले मी डोळा तो झाला सोहळा अनुपम्य आनंदे दाटले तिने त्रिभुवनी सर्वात्मकपणे भाव झाला. महाराज ही अवस्था सामान्य जीवाची आहे. मरण वाटणं लक्षात घ्या, पण महात्म्याच्या दृष्टिकोनामधून हा काय एक प्रकारचा सोहळा आहे. महाराज काय सोहळा आहे, मरण नाही हे काय एक प्रकारचा सोहळा आहे. आपुले मरण पाहिले मी डोळा वस्तुस्थिती हा एक सोहळा आहे, लक्षात घ्या. म्हणून त्या ठिकाणी असं सुंदर जीवन मिळालंय आम्हाला आणि त्या जीवनामध्ये सुखाची अभिलाषा आहे. सुखासाठी प्रत्येकाची आवड आहे, सुख प्रत्येकाला आवडतं, पण सुखाचं साधन आवडत नाही. दुःख कोणालाच आवडत नाही, पण दुःखाचं कारण सुटत नाही. मज लागे दुःख व्हावे ऐशे कोणी भावे ना जीवे न वांछिता दुःख पावे न येणे संभवे स्वतंत्रता. दुःख नाही साधा काटा टोचलेला पायात आवडत नाही महाराज, नाही आवडत आम्हाला. परंतु इच्छा मात्र सुखाची आहे, पण सुखाच्या साधनाची इच्छा आम्हाला नाही, आवडतच नाही. दुःख संपत नाही, पण दुःखाचं कारण सुटत नाही. वस्तुस्थिती महाभारतात असा एक प्रसंग आलेला आहे की कौरव पांडवाचं युद्ध संपल्यानंतर कुंती मातेला भगवान श्रीकृष्णानं निरोप मागितला आणि सांगितलं, आई साहेब आता या हस्तिनापुरातलं सगळं काम झालेलं आहे, माझ्या मी द्वारकेला निघून जाणार आहे आणि तुम्हाला काय मागायचं ते मागा. कुंती मातेनं सांगितलं, देवा देणार ना तू? हो. काय पाहिजे ते सांगा ना, काय पाहिजे तुम्हाला ते सांगा. कुंती मातेनं यावच्च मृत्यूलोकात जन्माला आलेल्या जीवानं भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर प्रसन्नता झाल्यावर काय मागावं. कुंती मातेनं सांगितलं, भगवान देणार ना तुम्ही, एक काम करा, आमच्या जीवनामध्ये आतोनात दुःख आणि आतोनात संकट जर येऊ देत गेलात ना देवा, तर तुमच्या दर्शनाची इच्छा आम्हाला प्राप्त होईल. ऐका, आतोनात संकट येऊ देत जा म्हणणं आणि दुःख जीवनात प्राप्त हो म्हणणं यामध्ये उच्च कोटीची मागणी आहे. परंतु त्या दुःखाला सांभाळून भगवान परमात्माच्या दर्शनाची इच्छा प्राप्त करणं यामध्ये सुखाचाच अंतर्भाव आहे, सुखाचा अंतर्भाव आहे. लक्षात घ्या. तुकाराम महाराज पांडुरंगाच्या मंदिरात गेले, तुकाराम महाराजांना सांगितलं, म्हणजे पांडुरंगाने विचारलं काय पाहिजे तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे करे फकीराचे परी रात्रंदिवस हारी येईल मुखी. देवा फकीर केलं तरी चालेल आम्हाला, परंतु भगवान परमात्माचं नामचिंतन हे आमच्या ओठावर रात्रंदिवस भजन आलंच पाहिजे देवा. ऐका, फकीर होणं हे उच्च कोटीचं दुःख आहे, परंतु रामकृष्ण हरीचं भजन ओठावर प्राप्त होणं यामध्ये सुखाचा अंतर्भाव. समोरून कबीरदास महाराज आले. कबीरदास महाराजाला विचारलं, कबीरदास महाराज तुम्हाला सुख कशात वाटते सांगा. संसारात का भगवंताच्या भजनात? कबीरदास महाराजांनी सांगितलं, जो सुख पावे राम भजन में, जो सुख पावे हरि भजन में, ओ सुख नहीं अमीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में. भला बुरा सबका सुन लीनो, काहे करत मगरूरी में. आम्हाला सुख कशात वाटतं? कहत कबीरा सुन भय साधू,
कहत कबीरा सुन बैसा साहिब मिले सबूरी में, साहिब मिले सबूरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में. वस्तुस्थिती सुखाची जर इच्छा त्या भगवंताच्या नामामध्ये महाराज. कारण मादक पदार्थाविषयी जीवानं जर आसक्ती निर्माण केली तर त्या आसक्तीत जीवन हे परिपूर्णतेचं प्राप्त होणार नाही. विचार करा, पूर्णत्वाची भूमिका प्राप्त होणार नाही या प्रपंचामध्ये. म्हणून पूर्णत्वाची भूमिका, समाधानाची वृत्ती आणि सुखाचा अनुभव त्या ठिकाणी मिळण्याकरता काय करावं लागेल असा प्रश्न त्या साधकाला पडला. आणि त्या साधकाला त्याच उत्तर महाराजांनी, तुला जर सुख आणि समाधानाने पाहिजे ना तर त्याच उत्तर अभंगाचं पहिलं रंगी कडवं. रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे आ रंग रंग रे श्री रंगे, श्री रंगे, रंगे रे रंगी रंगे रे रंग रंग रे रंग रंग रे श्री रंगे. काय फुललाची पतंगे, काय फुललाची पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. काय फुलवासी पतंगे, पतंगे हे बने, हे बने जायाचे ठेवणे. रंगी रंगे रे श्री रंगे, काय भुलला पतंगे, काय भुलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे. रंगी रंगे रे श्री रंगे, पतंगे काय भुलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे. जीवनामध्ये सुखाची परिभाषा जर पाहिजे, सुखाचं साधन जर पाहिजे, दुःख नको वाटत जर असेल तर महाराजांनी पर्यायी मार्ग सांगितला. रंगे रंगे रे श्रीरंगे. हो, रंगामध्ये श्रीरंगाच्या रंगून जा. श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगून जा. दुःखच नाही, जीवनात सुखाचाच अंतर्भाव आहे, लक्षात घ्या. रंगून जायचा अर्थ काय? नामचिंतन कर, नामचिंतन कर. पण नामचिंतन सुखाच्या बाबतीत, नामचिंतना बाबतीत एक ओवी ज्ञानोबारांनी फार गोड लिहिली. सुख कशामध्ये? तर नामचिंतनात. किंबहुना सोये जीवात्मयाचे लाहे तेथे जे होई तया नाम सुख. एक ओवी. दुसरी ओवी, सुख ते गा किरीटी
दावी जेल दुजी दिठी हे आत्मयाचे भेटी जीवाशी हे. मग सुख कशात आहे महाराज? जीव आणि आत्मा या दोन्हीचा संयोग ज्या ठिकाणी प्राप्त होतो त्या ठिकाणी सुखाची परिभाषा आहे, लक्षात घ्या. आणि ते सुख कशात आहे? या रंगण्यातच. आता मला सांगा, कृतीनं रंगणं असा प्रश्न केल्यापेक्षा मनानं रंगणं फार महत्वाचं आहे. ऐका, कृती म्हणजे शरीर. शरीरानं रंगणं हे तेवढं महत्वाचं नाही, पण मनानं रंगणं महत्वाचं आहे. लक्षात घ्या, मन रंगलं पाहिजे आमचं. शरीर वस्तुस्थिती लक्षात घ्या. आपण जर विचार केला तर मन कृती करीत नाही आणि शरीर रंगत नाही. शरीराचा भाव त्या ठिकाणी न रंगणं, शरीर रंगलं तरी हा प्रश्नच उद्भवत नाही. मनुष्य जन्माला येऊन काय करतो म्हणण्यापेक्षा कशात रंगून जातो हे महत्वाचं पाहणे. महाराज काही हरकत नाही, जगात 4 वर्ग आहेत. पहिला वर्ग आला, शरीरही रंगलं नाही मनही रंगलं नाही. दुसरा वर्ग आला, शरीर रंगलं पण मन रंगलं नाही. तिसरा वर्ग आला, मन रंगलं पण शरीर रंगलं नाही. आणि चौथा वर्ग आला, शरीरही रंगलं मनही रंगलं. विठ्ठल वस्तुस्थिती शरीरही रंगलं नाही मनही रंगलं नाही. मला सांगा, परमार्थाचा परिचयच करून घेतला नाही. काही माणसं अशी आहेत महाराज, त्यांना देवच माहित नाही. काय म्हणते विचार करा, देवच माहित नाही. देवधर्म साधी पडिले सकळ, देवधर्म साधी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजतसे, हो विषयी गोंधळ गाजतसे. देवधर्म मार्मिक प्रमाणे देवधर्म सांदी पडिली सकळ, विषयी गोंधळ. वस्तुस्थिती लक्षात घ्या, देवच माहित नाही. हो, सध्याची परिस्थिती अशी आहे की काही माणसाला देव माहित नाही महाराज. देवाची पूजा नाही, देवाच्या मंदिरात जाणं नाही, तीर्थयात्रा नाही, अनुष्ठान नाही, जप नाही, तप नाही, हरिपाठ वाचणं नाही, नाही देवच नाही. संपलं. फक्त एकच काम आहे, काय? या जगात मुद्दल पैसा, बस, दुसरं काहीच नाही. आणि संसार थाटणं, हो हे माझं का ते माझं, का ते माझं, का ते माझं, सगळ्याच माझं. आलं लक्षात. आमच्या गावातले लाडूबा गोसाई म्हणायचे महाराज. त्या लाडूबा ते आपलं गावरानी हे, आणि त्याचं गाणं असायचं, किती करशील माझं माझं कबाड हे वझ, देह पाण्याचा बुरबुडा जाईल वसरून. त्यांनी त्यांच्या भाषेत कोण म्हणायचं, अरे उपदेशातले वाक्य आहेत हे लक्षात घ्या. म्हणून देवही नाही, धर्मही नाही, काहीच नाही. देहही रंगला नाही, शरीरही रंगलं नाही आणि मनही रंगलं नाही. चला, दुसरं शरीर रंगलं पण मन रंगलं नाही. लक्षात घ्या. माणसं प्रपंच करते आणि देवधर्मही करते. प्रपंच असतो पण देवधर्म सुद्धा परमार्थ असतो. पण मला सांगा, प्रपंचावरची आसक्ती सोडून परमार्थ नसतो. हे मोठं कडे. अजून बोलू का पुढे? ऐका, माणसानं प्रपंचात राहून परमार्थ करावा का परमार्थात राहून प्रपंच करावा? प्रपंचात राहून परमार्थ करावा का परमार्थात राहून प्रपंच करावा? अजून थोडं सोपं करून सांगू का? काय? ऐका,
कीर्तनासाठी पाकिट असायला पाहिजे का पाकिटासाठी कीर्तन? विठ्ठल 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 राहते दिसतेत माणसं काय परमार्थात पण करतेत प्रपंच. लक्षात घ्या. हो शरीर दिसतंय आमचं परमार्थात. मारुतीच्या मंदिरात ज्ञानेश्वरी वाचताना गाथा पारायण करताना कीर्तन कमरेला उपरणं बांधताना दिसतंय महाराज काय, पण मनात सगळा काय शरीर रंगलं पण मन रंगलं नाही. रंगलं नाही. उपयोग नाही. उपयोग नाही. चला तिसरा वर्ग असा आहे शरीर रंगलं मन रंगलं नाही. हे देवळातच राहणारे काही माणसं आहेत महाराज. पूजा देवळातच राहणारे आहेत. आता आपण पाहतो तीर्थक्षेत्राला की मोठमोठ्या तीर्थक्षेत्राला आपण पाहतो माणसं ते देवळातच राहतात महाराज. देवळातच राहतात. त्यांना देवळाचीच पगार असते उदरनिर्वाह करण्याकरता. देवळानंच सगळं साहित्य पुरवलेलं असतं पण देवाचा त्याचा काही संबंध नसतो. आणि ज्याचा देहही रंगला आणि मनही रंगलं त्याचं नाव संत विठ्ठल. एकच काम आहे लक्षात घ्या. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. दुसरा विशेष नाही महाराज लक्षात घ्या. हे संतांचं ब्रीद आहे. बोलण्याची नाही बोलण्याची नाही नाही बोलण्याची नाही नाही बोलण्याची आहे बोलण्याची नाही नाही बोलण्याची नाही आता देवा विना काही आता देवा विना काही एक सरे केला देव एक सरे केला देव आता बोलण्याची नाही आता देवावीन काही. एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम. म्हणजे विचार करा बोलण्याची नाही. एक फक्त आमचा एक विषय तो सकळांचा हारी. बस एकच फक्त विषय तो त्यांचा झाला नारायण. नाही मला वाटते भीमसेन जोशीनं फार गोड वर्णन केलेलं एका ठिकाणी. मन हे राम रंगी रंग राम रंगी रंगले आत्मरंगी रंगले. भगवान परमात्माच्या अस्तित्वात रंग झालं. आता रंग या शब्दाचा अर्थ काय हो? रंगे रंगे रे श्रीरंगे. मग रंग या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे? ऐका तत्वज्ञानानं काय अर्थ केलेत रंग शब्दाचे. रंग म्हणजे व्यवहारातला शब्द जर आपण विचार करायचा तर रंग कशाला म्हणतात? कलरला. कलर कलर आता आली ना ती पंचमी ही झाल्यावर हे झाल्यावर पंचमी आली आणि त्याला काय कलरला रंग बनलेले आहे महाराज. कलर ते म्हणला महाराज काय हरकत नाही. एक व्यावहारिक दृष्टिकोनातलं नाव रंगाला काय ठेवलेलं आहे? रंग म्हणजे काय? कलर.
दुसरा रंग म्हणजे आनंद, तिसरा रंग म्हणजे सुख आणि चौथा रंग म्हणजे प्रेम. अशा प्रेमात रंगायचं. एक सुखी इच्छा प्राप्त करून देवाशी समरस व्हायचं. दोन आनंदानं देवाचं भजन करायचं. तीन आणि कलर ते मला सोपं आहे ना महाराज. आता काय ती रंगपंचमी आलेली, एक काम करतो मी, त्या जनरल स्टोअर्सवर जातो आणि एक लाल डबा आणतो रंगाचा आणि एक हिरवा डबा आणतो. एका बकेटात पाणी घेतो, त्या बकेटात टाकून देतो दोन्ही डबे आणि अंगावर घेऊन टाकतो. रंगी रंगे रे श्रीरंग. आमच्या मीराबाई म्हणल्या देवा असं नको रंगू. काय मीराबाईने सांगितलं महाराज, विचार कर. लालना रंगाऊ मै तो हरी ना रंगाऊ, आपने ही रंग दे, रंग दे चुनरिया, श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया. लाल नको देवा रंग, हिरवा रंग नको. लाल ना रंगाऊ मै तो हरी ना रंगाऊ, आपणे ही रंग दे. नाही का देवा तुझा रंग पाहिजे आम्हाला. रंग दे चुनरिया, रंगे रंगे रे श्रीरंगे. चला महाराज, रंग म्हणजे आनंद. रंग म्हणजे काय? आनंद. भगवान परमात्माचं स्वरूपही आनंद रूपे काय, आणि भगवंताचं नामचिंतन हे आनंद रूपाचे. म्हणून त्या रंगात रंगून जायचं महाराज. आनंद. खर तर आता रंगाचे प्रकार अनेक सांगितले. आनंद एक प्रकार सांगितलेला आहे. आनंदाची डोये आनंद, आनंदाची डोये आनंदाची डोये आनंद तरंग, आनंदाची डोये आनंद तरंग, आनंदाची डोये आनंद, आनंदाची डोये आनंदाची डोये आनंद तरंग, आनंदाची डोये आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची आनंदाची डोई आनंद तरंग, आनंदाची डोई आनंद तरंग. आनंदाचे डोही आनंद तरंग. डोहे आनंदाचा आहे, तरंग आनंदाचा आहे, आणि बाकी अस्तित्व आहे आनंदाचे. आनंदाची अंग आनंद, सगळं आनंदाचे महाराज. विचार करा वस्तुस्थिती, आणि आपण जर त्याचा विचार केला तर आनंदा रंगाला प्रकार आहेत. रंगाचे दोन प्रकार. एक रंगाला दुसरं नाव काय? आनंद. रंग याचा अर्थ काय? आनंद स्वरूप आहे. लक्षात घ्या. मग आनंदाला प्रकार नाहीत महाराज. कारण तसं तर स्वरूप दृष्टीने जर आपण त्याचा विचार केला थोडा, तर आनंदाला प्रकार नाही. कारण आनंद म्हणजे काय? ब्रह्मस्वरूप आहे. एकमेव अद्वितीयम ब्रह्म. मग इथं आता तिथं तर काय कुठला संगच नाही ना, असंग आहे. मला सांगा मग आनंदाच्या ठिकाणी परंतु कुठलाच भेद नाही महाराज त्या ठिकाणी. ऐका, सजातीय भेद नाही, स्वगत भेद नाही. ऐका, आनंद स्वरूप म्हणजे कसं आहे? महाराजांनी वर्णन केले भगवंताचं स्वरूप कसं आहे ते लक्षात घ्या. आनंद आत्मय
आनंद नित्य रामाय भगवान परमात्माचं स्वरूप कसं आहे लक्षात घ्या. आनंद, अद्वय, नित्य, निरामय. नाही का? कसं आहे अद्वय या शब्दाचा अर्थ जिथं द्वैतच शिल्लक राहिलं नाही ते अद्वय. मला सांगा, आणि मग तिथं द्वैतच नाही तिथं भेद कुठून आला हो? तिथं स्वगत भेद नाही, तिथं सजातीय भेद नाही आनंदात, आणि तिथं विजातीय भेद नाही. असं हे भगवान परमात्माचं नाम आहे. आणि रंग या शब्दाचा अर्थ काय हो? अजून आनंद, आनंद स्वरूप कोणी? भगवान पांडुरंगी महाराज. भगवान पांडुरंग आनंद स्वरूप आहेत लक्षात घ्या. आणि त्या आनंद स्वरूपात तुकोबा राहिला म्हणजे रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी आमुचे विठ्ठल जीवन टाळची पुळ्या धन. आणि पांडुरंगाजवळ रंग कोणाजवळ? आता अजून आहे का, रंगाचे दोन प्रकार आहेत, एक शुद्ध रंग आणि एक अशुद्ध रंग. शुद्ध रंग कोणाजवळ आहे? पांडुरंगाजवळ आहे. आणि अशुद्ध रंग कोणाजवळ आहे? संसाराजवळ. अशुद्ध रंग कोणाजवळ आहे? संसाराजवळ. आणि शुद्ध रंग कोणाजवळ आहे? ऐसे करी गा पांडुरंगा, ऐसे करी गा पांडुरंगा, ऐसे करी गा पांडुरंगा, ऐसे करी गा पांडुरंगा. शुद्ध रंग वावे रंगा, शुद्ध रंग वावे रंगा, ऐसे करी गा पांडुरंगा, ऐसे करी गा पांडुरंगा. शुद्ध रंग वाले रंगा, शुद्ध रंग वाले रंगा, ऐसे करी गा पांडुरंगा, ऐसे करी गा पांडुरंगा. ऐसे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावी रंगा. देवा तुझ्याकडे शुद्ध रंग आहे आणि संसारामध्ये अशुद्ध रंग आहे लक्षात घ्या. म्हणून तुकोबारायने अट्टहास केला आणि सांगितलं रंगी रंगेरे श्रीरंगे. त्या श्रीरंगामध्ये रंगून जा. का रंगून जा? कारण विषय पदार्थाविषयी आसक्ती जर त्या ठिकाणी निर्माण झाली तर मात्र दृष्टांत दिला, काय भुलला शी पतंगी. अरे त्या पतंगाचं कसं झालं माहिती का? एक एक जीव एक एक का विषया समाप्त झाला आणि पंचविषयाचा अधिष्ठान जीवाच्या ठिकाणी. शब्द स्पर्श रूप रसगंध हे 5 विषय माहित आहेत, मला तिथपर्यंत जायचं नाही. वस्तुस्थिती ऐका. शब्दामध्ये हरिण अडकला, नादे लुब्ध हो या खंड हरिणी गेली विसरुनी देह भावा. हो, हरणीला ते शब्दरूप गंध आवडतो लक्षात घ्या. स्पर्शामध्ये हत्ती समाप्त झाला, रूप या विषयामध्ये
ज्ञानोबाराय लिहितात, पतंगादे पियालिंग तेथे त्या अचूक मरण, तेवी विषयाचरण आत्मघाता. हो, थोडा उजेड पडतो त्या किड्याचा आणि 500 पॉवरच्या लाईटवर झेप घेतो. काय होत असं महाराज, स्पर्शा हा रूप या विषयामध्ये तो पतंग अडकला. पतंगा नावडे ज्योती नाही, कारण अस्तित्व वर्चस्व कोणाचं कोणाला आवडत नाही. मग देवी विषयाचरण आत्मघाता, झेप घेतली त्या दिव्यावर, परिणाम काय झाला, संपलं महाराज अस्तित्व. चला, या विषयाचा आनंद आहे. रस या विषयामध्ये मासा समाप्त झाला आणि गंध या विषयामध्ये ते भुंगा समाप्त झाला. केवढा अस्तित्व आहे महाराज. संकोचोनी कार्य झालाशी लहान, हेई आपोषण ब्रह्मांडाचे. महाराज एवढं त्याच्यामध्ये शक्तिमान आहे तो, साधारण नाही. लाकडाचं पीठ करायची शक्ती आहे, परंतु कमळाच्या कळीमध्ये गुंतून गेला. गुंतला भ्रमर कमळनी कोशी, आदरे आमोदाशी छेडे तसे. गुंतला भ्रमर, कारण त्याच्या ठिकाणी गुंतणं हा अवगुण ठरला. ऐका, रंगणं हा काय ठरला, अवगुण ठरला. म्हणूनच महाराजांनी उपदेश केला काय, सांडे तू अवगुण रे भ्रमरा, सांडे रे भ्रमरा, सांडे तू अवगुण रे भ्रमरा, सांडे तू अवगुण रे भ्रमरा. ऋण झुण ऋण झुण ऋण झुण ऋण झुण ऋण झुण रे भ्रमरा, सांडे तू अवगुण रे भ्रमरा, सांडे तू अवगुण रे भ्रमरा, सांडे तू अवगुण. इतका हळूवार पाय टाकतो महाराज ते भ्रमर. चरण कमल दलू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा, हे भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. भ्रमर भेदी कोडे, भल तैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळी, तैसे उत्तीर्ण होईला पुल्या प्राणी, परी कमळ दरो चिरू नेने. महाराज लाकडाचं पीठ करायचंय, पण त्या कळीमधून बाहेर निघता येत नाही, लक्षात घ्या. नाही काष्टाचा गुमान, गोवी भ्रमरा सुमन, गोवी भ्रमरा सुमन, गोवी भ्रमरा. गोवी भ्रमरा सुमन, गोवी भ्रमरा सुमन, गोवी भ्रमरा सुमन. म्हणून महाराज म्हणले, रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललाशी पतंगे. विषयामध्ये आनंद तृप्तीचा नाही महाराज. किती जरी विषय सेवन केले आपण तरी आनंद मिळत नाही, तृप्तीचा मिळत नाही. मिळतो का, मिळतच नाही. आपण जर विचार केला, तुम्ही चहा घेता का, चहा घेता का, चहा दररोज घेता ना. किती, एक टाइम का दोन, दोन टाइम, ठीक आहे. मला सांगा, 2 टाइम चहा घेतलं तरी पुन्हा उद्या घ्यावंच वाटायला, तृप्ती नाही, विषयात तृप्ती नाही, नाही का. मग आता तुमचं वय किती आहे, 25 वर्ष. 25 वर्षात किती चहा पिला तरी तृप्ती आहे का. विषय हा नेहमी बदलतो. विषयात आनंद कसा आहे, स्थिरता नाही, बदलत जातो, लक्षात घ्या. आणि पारमार्थिक दृष्टिकोनातला आनंद बदलत नाही. म्हणून महाराज म्हणले, काय भुललाशी पतंगे. महाराज पण कशामुळे रे बाबा, काय, ज्या जीवात्म्यानं या देहामध्ये प्रवेश केला ना, तो देह एक दिवस सुटणार आहे. आणि हे जे शरीराचा धर्म जसा आहे ना,
तसं शरीराचा धर्म जाणे म्हणजे कसं जाणे अभंगाचं दुसरं कडं शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे 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 जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे 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 जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जिने धरिसी अभिलाष जिने शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे धरसे अभिलाषने जायाचे ठेवणे 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 शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने धरिसी अभिलाष जने धरिसी अभिलाष जने शरीर जायाचे ठेवणे जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे जायाचे ठेवणे विठोबार खुमाई बार बार खुमाई बार कुमारी बार खुमाई बार कुमारी बार खुमाई शरीर जायाचे ठेवणे धरेशी अभिलाष जने मला शरीराचा धर्मही जाणं ज्या देहामध्ये प्रवेश केलेला आहे या जीवात्म्यानं हो आणि मग देहात प्रवेश केल्यानंतर एक दिवस देह सोडावं लागणारच आहे. आमचे दिगंबर महाराज नेहमी म्हणत असतात बघा काय सब चला चली का खेला सब चला चली का खेला आहे लक्षात घ्या. या मृत्यू लोकात जो जन्माला आला ना त्याला शरीर सोडावंच लागतं लक्षात घ्या. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. सगळ्यांनाच जावं लागतंय. 9 भी मर गए 10 भी मर गए मर गए सहस्त्राठ्यांशी सगळ्या काळाच्या जबड्यात. आणि या काळाचं स्वरूप कसं आहे मग पहा पा केवढा पसरला शे चहुडा हे करोनी माझी वडा आकार गजू. या मृत्यू लोकात जन्माला आलेल्या मानवाचं शरीर जर भगवान परमात्माने घेतलं इथ नाही उर आले अवतार इथ नाही उर आले अवतार एरते पामर देव घेते हो एरते पामर देव घेते मानवाचं शरीर जर देवानं जरी घेतलं तरी येथे नाही ओरो आले अवतार एरते पामर जीव किती. मला जावत लागणार आहे. शरीर जाण्याचा धर्म आहे. जसा आंबा हा आंब्याचा धर्म नासणय तसा शरीराचा धर्म जाणय महाराज. शरीर जायाचे ठेवणे
पाहे पा शरीराची या गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आघवा सांडोनिया, अंतवंते मे देहा, गीतेने सांगितलं. किंवा हे नाशिवंत स्वभावे म्हणून तू आज झुंजावे, आणि शरीर जाता घवे, हे नाशिवंत स्वभावे म्हणून तू आज झुंजावे. पंडुकुमारा, वस्तुस्थिती शरीर एक दिवस जाणारच, जायचे शरीर, हो जाणार आहे. शरीर जायाचे ठेवणे जाणार आहे, त्रिकाल बाधी शरीर जाणारच आहे. जे पंचमहाभूतापासून निर्माण झालं हा देह, काय पंचमहाभूतापासून, एकेका भूतापासून 5-5 तत्व मिळाले, आणि 5-5 तत्वाचं मिळून 25 तत्वाचं हे शरीर आहे. 1 3 5 मेळा 25चा. अरे 25 तत्वाचं काय हे शरीर निर्माण झालं पंचमहाभूतापासून. आता पंचमहाभूत कोणते, वेळ नाही सांगायला आपल्याला, पण धावतं चिंतन करू. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, या पृथ्वीपासून शरीरातले कठीण भाग मिळाले. हो, कठीण भाग मिळाले. त्वचा, मांस, नाडी, ही वरची कातडी मिळाली महाराज, पृथ्वीपासून मिळालंय, लक्षात घ्या. सामान्य नाही. मला सांगा, हे कातडी जर नसती तर स्नो पावडर कुठं लावलं असतं? किती अवघड, विचार करा. मांस, नाडी, ह्या त्या ठिकाणी पृथ्वी तत्वापासून मिळालेले. आप, जलतत्व, या शरीरातले पातळ पदार्थाचे द्रवरूप पदार्थ हे जलतत्वापासून मिळालेले आहेत. काय, लाळ, रसना, घाम, स्वेद, मूत्र, हे सगळे त्या जलतत्वापासून मिळालेत, आपतत्वापासून. तेज तत्वापासून उष्ण पदार्थ शरीरातले मिळाले. जठराग्नी तापतो की नाही आपला, तृष्णा, क्षुधा, आळस, निद्रा, हे सगळं त्या ठिकाणी त्या तेज तत्वापासून. आणि वायू तत्वापासून चलन, वलन, धावन, प्रसारण, आकुंचन, एवढं मिळाले. आणि सोपं म्हणजे वायू तत्वापासून श्वासोश्वास मिळाला. आता श्वासोश्वासाला किती महत्व आहे 2 वर्षा अगोदर कळालं आपल्याला, नाही? श्वासोश्वासाला किती महत्व आहे, ऑक्सिजन, विचार करा. आणि शरीरात आपल्या 24 तासाचे किती मिळतात श्वासोश्वास? तत्वज्ञानानं असा विचार सांगितला, 21,600. रात्रीचे 10,800, दिवसाचे 10,800, असे 21,600. आणि त्याच्यातला जर 21,599 जर झाले तर पुण्यतिथी साजरी करावी लागते महाराज. हे वायू तत्व आहे. आणि आकाश तत्वापासून पोकळ्या निर्माण झाल्यात, हे विकार शरीरातले तयार झालेले आहेत. लक्षात घ्या. त्याला तुम्ही सोप्या भाषेत काय म्हणता की पेशी कमी झाल्या आमच्या. काय, लाल पेशी, पांढऱ्या पेशी, कशाला गेलते दवाखान्यात? पेशी कमी झाल्या. बर, त्या पेशी कुठून मिळाल्या? आकाश तत्वापासून मिळाल्या. आणि मग पंचमहाभूतापासून हे शरीर मिळालं. आणि मग ज्याचं त्याला द्यायला हे कसं मिळालं? देह तरी पाचाचा निला उसना, चला शेखी त्याचा त्यास देणे लागे. अहो 500 रुपये तुम्ही जर मला दिले तर मला तुम्हाला द्यावं लागतील की नाही? द्यावं लागतील की नाही? विचार करा. हा, मग आणि त्या देण्यामध्ये मग काय एवढं वाईट वाटून घ्यायचंय? तसं शरीर पंचमहाभूतापासून मिळालं आणि हे शरीर त्या ठिकाणी परत करायचे. लक्षात घ्या. शरीर जायाचे ठेवणे. धर्मराज यमानं काय केलं? हे शरीर त्या ठिकाणी, हो, कारण मला आज वेळ दिलेला आहे, तितक्या वेळेत जितकं जमल तितकं बस. रामकृष्ण हरी. वस्तुस्थिती आपण जर त्याचा विचार केला तर मोठे मोठे गेलेत महाराज, समाप्त झाले त्याच्यात. चला अजून सांगू की सिकंदर जग ज्यानं जिंकण्याचा प्रयत्न केला तो राजा सुद्धा, त्याला सुद्धा एक दिवस देह सोडावा लागला. शरीर जायाचे ठेवणे. चला, धर्मराज यमानं या शास्त्राच्या आधारानं हे शरीर काय केलं की किरायानं घेतलं महाराज. हा देह काय केला? किरायानं घेतला. आणि किरायानं घेऊन या मृत्यू लोकातल्या माणसाला दिला. आणि सांगितलं, ओ बाबा, याचा वापर योग्य असा असणारा करा. हे तुम्हाला मिळाले, लक्षात घ्या, पण कायमचं मिळालं नाही.
हो हे काही मर्यादित आहे. आता आपण पाहतो जिल्हा परिषदचे गुरुजी असतात, त्या जिल्हा परिषदच्या गुरुजीची बदली होती महाराज, बदली होती. आणि मग असंच गाव आपलं लहान, आणि लहान गावात एखादी खोली करावं लागते त्याला, मग त्याचा सगळा पसारा ते आणतात, मग पसारा खोलीत मांडायचा, आणि पसारा मांडला की मला सांगा घर मालकानं गुरुजीला खोली पसारा मांडू द्यायला दिली का मालकी हक्क दिला? काय पसारा मांडू द्यायला दिली, आणि नेमका पसारा मांडणं आणि तिकडून कागद येणं. ओ गुरुजी तुमची बदली, उचला पसारा. तसंच आहे महाराज, हे तसंच आहे. या शरीरामधून त्या शरीरात प्रवेश. हो नूतन वस्त्र अशी एक माऊलीची फार गोड उभी आहे. चला, म्हणून किती जरी संपत्ती कमवली, किती जरी ऐश्वर प्राप्त झालं, तर देवानंद महाराजांच्या भाषेमध्ये एक दिन आने वाला है, निश्चित येणारे. मला सांगा, म्हणून मृत्यूची तयारी करणं फार गरजेची आहे. शरीर जायाचे ठेवणे. या शरीरावर 5 जणांची सत्ता आहे. कोणाची? कर्माची सत्ता आहे, काळाची सत्ता आहे, अविद्येची सत्ता आहे. या शरीरावर काही सामान्य लोकांची सत्ता नाही महाराज. आणि मग हे शरीर जाणार, शरीर जायाचे ठेवणे. धरेशी अभिलाष झणे. अभिलाष या शब्दाचा अर्थ आसक्ती, त्याच्याबद्दल काही आसक्ती घेऊ नकोस. महाराज काही हरकत नाही, पण शरीर जाणारे म्हणताल तुम्ही, पण घरातल्या माणसावर तुम्ही खूप प्रेम केले आतापर्यंत, आणि ते घरातले माणसं तर सगळेच माझे आहेत की हो. आणि तुम्ही कसं म्हणता की शरीर जाणाऱ्यावर गेलं तर गेलं, पण जाऊ देणार नाहीत ते, कारण त्यांच्यावर मी आतापर्यंत खूप प्रेम केलेलं आहे. असा प्रश्न केला, त्याचंही उत्तर तुकोबारायने अभंगाचं 3रं. नव्हे तुझा परिवार, नव्हे हा तुझा परिवार, नव्हे हा तुझा परिवार, नव्हे हा तुझा परिवार, नव्हे हा तुझा परिवार. द्रव्यदारा क्षण भंगुर, द्रव्यदारा क्षण भंगुर, शरीरदा याते ठेवणे, शरीर जायते ठेवणे. जायते ठेवणे, शरीर जायते ठेवणे. नव्हे तुझा हा परिवार. ज्याच्यावर विश्वास ठेवला ना तू, ते तुझा नाही रे बाबा. नव्हे तुझा हा परिवार. याच्या बाबतीत खूप चिंतन करता येईल. नामदेवरायांनी 10 कडव्याचा अभंग लिहिलाय महाराज. अंतकाळी मी प्रदेशी, ऐशे जानोनी मानसी, म्हणून या ऋषिकेशी शरण तुझा आलो. नवमास गर्भवासी, कष्ट झाले त्या मातीशी, अंती निष्ठुर झाली कैशी, तेव्हा दुरी राहिली. जे जे बापाची आवड, मुखी घालो निकरी कोड, जेव्हा लागली यमओढ, तेव्हा दुरी राहिला. कन्या पुत्राधिक बाळ, हे तो स्नेहाचे स्नेहाळ, तुझे दर्शने विनव्या कुळांती दुरी राहिलो. बहीण बंधूचा कळवळा, हे तो जानशी रे दयाळा, जेव्हा लागली यमशृंखळा, तेव्हा दुरी राहिली. देह घराची कामिनी, ती तव राहिले भुवने, अंती जळ तसे स्मशानी, अग्नी सवे एकला. मित्राले गोत्राले, हे तो स्मशानी परतले, शेखी टाकोनी गेले अग्नी सवे. विचार करा, ऐसा करोनी निर्धार, मग मजाला शे गहीवर, दाही दिशा अंधकार, मग मज काही न सुचे. मरताना इतकं सोपं नाही. 1000 विंचू चावल्याच्या वेदना आहेत मरताना. या जीवात्मा हा देह सोडताना 1000 विंचू चावल्याच्या वेदना आहेत, लक्षात घ्या. तळमळे त्या ठिकाणी. म्हणून कोणी कामी येणार नाही. ज्ञानोबारायांनी वर्णन केले, माता पिता बंधून बहिणी, कोणी न पवती निर्वाणी वगैरे. चला, तुकाराम महाराज म्हणले, नव्हे तुझा हा परिवार. नादबाबा म्हणले, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. अरे कोणी कोणाचं नाही म्हणले बाबा, नाहीच.
नाहीच कोणी कोणाचं. चला मग कबीरदास महाराजाला विचारलं, माँ कहती है बेटा मेरा है, बेटा कहती है माँ मेरी है, ना माँ का बेटा है ना बेटी की माँ है, ये तो जन्म देने का नाता है. कबीर कहता है कमाल मेरा है, कमाल कहता है कबीर मेरा है, ना कमाल कबीर का ना कबीर कमाल का, ये तो हरि गुण गाने का नाता है. नव्हे तुझा हा परिवार, कोणीच नाही तुझा, मग द्रव्य. ते म्हणला पैसा तरी एक काम करतो ना, काय 2दा मंत्री झालो, काय पैसा कमी नाही हो. 2दा मंत्री झालो मी, एक काम करतो काय 5 लाख रुपये घेतो आणि यमाला देऊन टाकतो. जमल का? मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, हो तुका म्हणता यमाज्ञा, जेव्हा काळ से दुरी ठेला, जेव्हा काळ से दुरी ठेला, गोड प्रमाणे मग तेथे नचले काही, सत्ता संपत्ती ठाईच्या. इथं काहीच नाही. विचार करा, संपत्ती म्हणून द्रव्य. तुकोबाराय म्हणतात द्रव्य म्हणजे पैसा. हो, पण ते म्हणला यमाला 5 लाख रुपये देऊन टाकतो आणि इथं थांबतो. जमल का? हा, बरं 2 ठिकाणी भ्रष्टाचार नाही म्हणून सध्या. कुठं नाही, एक देवाजवळ नाही एक यमाजवळ नाही. यमानं का करायचं सुरुवात केली तर पहिला नंबर कोणाचा? हे उशिरा कीर्तन सोडणाऱ्या महाराजाचा. विचार करा. नाही, वस्तुस्थिती. नाथ महाराजांनी वर्णन केलं, आयुष्य क्षण एकोपी न लभ्यते स्वर्ण कोटीही. अरे कोट्यावधी सोनं जरी दिलं तरी या देहामधून एक क्षणभर सुद्धा हा आयुष्य मिळणार नाही. लक्षात घ्या, क्षणभर मिळणार नाही आयुष्य. आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू कारे व्यवहारी संसाराच्या. वस्तुस्थिती लक्षात घ्या, मिळणार नाही. कोटी वेचिता सुवर्ण नरदेहाचे आयुष्य जाण न मिळे. पहिल्यांदा सांगितलं न मिळे. अर्थ ही क्षण नाना साधने करिताही. म्हणून द्रव्यदारा क्षण भंगोर. द्रव्य पर पैसा जे कमावला ते तरी आपला आहे का? गुरुवारी महाराज सांगायचे अर्ध्याच मिनिटात. काय हो, मी एकही मिनिट जास्त घेणार नाही आज. मी वस्तुस्थिती आहे का की पैसा तरी आपला आहे का? एका जण 4 चोरायनं राजवाड्यात चोरी केली. महाराज राजवाड्यात चोरी केली 4 आणि खूप पैसा जमा केला. आणि पैसा जमा करण्यात भरपूर वेळ गेला आणि एका आंब्याच्या झाडाखाली ते पैसा जमा केला. मोठीच्या मोठी रास राजूबा त्या पैशाची. आणि मग आता एक जणांनी विचारला, असा हर्षवायू झाला, त्यांना आनंद झाला. म्हणले एवढा पैसा कोणाचा? ते म्हणले चौघायचा. ते म्हणले घ्या वाटून. ते म्हणले अरे वाटून घ्यायच्या ऐवजी एक काम करा, बराच वेळ झाला पैसा आपण जमा करण्यात वेळ गेला, आता खूप भूक लागली, अगोदर काहीतरी खाऊ आणि मग पैसा वाटून घेऊ. असा विचार करा. मग ते म्हणले त्याच्यात एक काम करा, त्या आंब्याच्या झाडाखाली तर बसणार आहे तुम्ही, राखण ठेवा त्या पैशाला आणि 2 जण जवळच गाव आणि त्या गावाचा आणि थोडं फराळाचं सामान घेऊन या, काहीतरी खाऊ आणि मग पैसा वाटून घेऊ. मला 2 जण गावाजवळ आले आणि गावाजवळ आले तसे त्याचा विचार बदलला. शामराव ते म्हणजे काय घाबराव, झाडा खाल्ला पैसा कोणाचा? ते म्हणजे चौघाचा. कोणाचा? चौघाचा. ते म्हणजे चौघाच्या ऐवजी जर दोघांनाच घ्यायचा ठरवला तर चौघाचा पैसा मिळाला किती वाटणे होणार आहेत? लक्षात घ्या, 4 हिस्से होणार आहेत. त्या एवढ्या मोठ्या पैशात बंगलाच होईल, गाडी. चौघाच्या ऐवजी जर दोघांना घ्यायचा ठरवला तर म्हणजे काय अडचण? काय अडचण? सोपं आहे. आपण
फराळाचं साहित्य आणायचं चालू, फराळाचं. एक काम करू ना, फराळाचं साहित्य तयार करून घेऊ आणि त्याच्यात 2 रोगरचे थेंब टाकून देऊ. त्याच्यात इंग्रजीचे 2 थेंब टाकून याने असा विचार केला आणि त्याने झाडाखाली बसणारा तसा विचार केला. ते म्हणले बाबूराव, ते म्हणले बोला चिमुरा, झाडाखालला पैसा कोणाचा? झाडाखालला पैसा कोणाचा? ते म्हणले चौघायचा. चौघाच्या ऐवजी जर दोघायला घ्यायचा ठरवला तर ते म्हणजे काय काय अवघड आहे. आता ते कुठे गेले, 2 जण फराळाचं साहित्य आणायला गेले. फराळ करण्याकरता आता त्यांना सांगायचं की बाबा या इथं डबे 2 जण ठेवा आणि ही समोर विहीर दिसायली, त्या विहिरीवर हातपाय गितपाय स्वच्छ करून या. आणि मग ते 2 जण विहिरीवर गेले तर एकाने एकाचा पाठलाग करायचा, दुसऱ्यानं दुसऱ्याचा पाठलाग करायचा, एकानं एकाला ढकलायचं, एकानं एकाला. कारण तसंच केलं त्याने. विहिरीवर गेले, हातपाय धुतले, हातपाय धुतल्यानंतर एकाने एकाला ढकललं, एकाने एकाला ढकलले. किती राहिले? 2च राहिले. फराळ आणणारे गेले, फराळ आणणारे गेले आणि आता खाणारे 2 शिल्लक राहिले. ते म्हणले आता एक काम करा, अरे घ्या रे बाबा, 9:30 वाजले, घ्या पैसा वाटून. ते म्हणले तसं नाही, अगोदर फराळाचं खाऊन मग धन वाटून. मला सांगा, हेही समाप्त झाले. म्हणून तुकोबराय म्हणले, या धनाचा न धरी विश्वास, द्रव्य दारा, दारा म्हणजे स्त्री, क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे, धरेशी अभिलाष झाले. मग काय करावं महाराजांनी? भगवान परमात्माच त्याच्याशी नातं जोडा असं विचारलं. त्याचं उत्तर शेवटचं, काळेचा सोयरा, काळेचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, म्हणे विठूधरा, तुका म्हणे विठूधरा, शेतायाचे केवरे, शेतायाचे केवरे, मने
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा शरीर जायाची ठेवणे दरीशी अभिलाष झणे. भगवान परमात्माची त्या ठिकाणी सेवा धर्म हाच जीवनातला खरा पुरुषार्थ आहे. म्हणून आईसाहेब सौभाग्यवती लक्ष्मीबाई शिवाय अन्नदाने ज्ञानदाने आणि त्यांच्या आत्म्याला चिरकाल शांती लाभावी म्हणून अशीच भगवान परमात्माच्या ठिकाणी प्रार्थना करू आणि सेवेला विराम देऊ. तुकाराम 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 विठ्ठल जी